वेलकम टू वन सेकंड टू अनदर व्हिडिओ। हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत मेरिट जो आहे शिक्षक भरतीचा खरोखर खाली येणार आहे या संदर्भात बोलणार आहोत। कालचा जो व्हिडिओ आहे त्यापेक्षा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण मेरिट संदर्भात बोलणार आहोत। म्हणजे जास्तीत जास्त उमेदवारांचा प्रश्न हा असतो की यावर्षी मेरिट जास्त जाणार किंवा कमी येणार। ठीक आहे, तर यावर्षी मेरिट जो आहे कमी राहू शकतो, त्याच्या मागचं काही कारण तुम्हाला मी सांगणार आहेत। 10 महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि ते सगळे महत्त्वाचे कारण, काही तुम्हाला 2-3 कारण जे आहेत माहीत असतील, पण काही कारण तुम्हाला माहीत नसणार आहे। ठीक आहे, व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे आणि यामुळे शिक्षक भरती 2025 चा मेरिट असेल किंवा ज्यांचा स्कोर कमी स्कोर आहे असे विद्यार्थी, त्यांना जो आहे दिलासा नक्कीच मिळणार आहे। म्हणजे जर कट ऑफ खाली आला किंवा मेरिट खाली आला तर त्या विद्यार्थ्यांना मात्र त्या गोष्टीचा फायदा होईल आणि शिक्षक होण्याची संधी सुद्धा मिळेल। त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। हा जो व्हिडिओ आहे स्टार्टिंगलाच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। आणि हा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्हाला कमेंट करता येणार नाही, चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला कमेंट करता येते। ठीक आहे, तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ सगळीत। आणि हा टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। तर सगळ्यात महत्त्वाचं, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिक्षक भरतीचा जो मेरिट आहे किंवा कट ऑफ जो आहे तो यावर्षी खरोखर खाली येणार का, तर हो खाली येऊ शकतो। त्याच्या मागचं कारण सुद्धा सांगणार आहे मी। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा वाढणार का, तर हो जागा सुद्धा यावर्षी जे आहेत वाढणार आहेत। या शिक्षक पद भरतीमध्ये तुम्हाला जागा कदाचित वाढलेल्या दिसू शकतात। अगोदरचं जे चित्र होतं ते चित्र थोडं पालटताना दिसतंय किंवा काही अशा गोष्टी आहेत ज्याचा परिणाम शिक्षक भरतीवर यावर्षी होताना दिसतोय आणि तो तुम्हाला बघायला मिळेल कदाचित। ठीक आहे, आता कोणकोणत्या त्या गोष्टी आहेत पहिल्या त्या गोष्टी सांगतो, नंतर कळेल की आपल्याला कशा कशा प्रकारची सिच्युएशन सद्यस्थितीमध्ये आहे। ठीक आहे, पहिली जी गोष्ट आहे ती आहे रिक्त जागा किती आहे आणि किती पदसंख्या येणार आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक संस्थेमध्ये, प्रत्येक आस्थापनेमध्ये, आणि नंतर कोणकोणत्या विभागामध्ये किती किती जागा रिक्त आहेत, शिक्षक अतिरिक्त किती होत आहेत, किती अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होत आहे, समायोजनाची प्रक्रिया सुरू झाली आहे। आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे की लवकरच त्यांचं समायोजन झाल्यानंतर उर्वरित जागा ज्या आहेत ते शिक्षक पद भरतीसाठी येणार आहेत। आणि जास्तीत जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे की 100% पदभरती जी आहे, म्हणजे ॲक्च्युली पदभरती होणार समजा 80% पदभरती कदाचित होते, पण 80% पदभरती न होता यावर्षी 90% किंवा 100% पदभरती व्हायला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील। ठीक आहे, आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली, लाईट गेलेली आहे तरी सुद्धा जे आहे व्हिडिओ आपण मात्र स्टॉप करणार नाही, कारण की ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे। ठीक आहे, तर सगळ्यात अगोदर आता पहिला महत्त्वाचा पॉईंट आहे तो आहे कोर्टाचा निर्णय जो आहे तो। आता कोर्टाचा निर्णय कोणता आहे, तर बघा सगळ्यात अगोदर न्यायालयानं जे आहे पवित्र पोर्टलद्वारे कोणती एखादी आस्थापना असेल, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, खाजगी शैक्षणिक संस्थांना सुद्धा, आणि सोबत फक्त अल्पसंख्याक शाळा वगळून सोबत अनुदानित, अंशतः अनुदानित किंवा अनुदानित संस्था आणि सोबत जे काही विभाग यावर्षी शिक्षक पद भरतीमध्ये येणार आहेत त्या सर्वांना पवित्र पोर्टलद्वारे स्वतःची शिक्षक पद भरती करावी लागेल। पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन तुम्हाला पद भरती करता येणार नाही, अशा प्रकारचे सक्तीचे आदेश जो आहे न्यायालयानं दिलेला आहे वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत त्यांना। म्हणजे पहिला जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे कोर्टाचा जो निर्णय आहे की पवित्र पोर्टल बाहेर जाऊन तुम्हाला आता पद भरती करता येणार नाही। अगोदर पद भरती कशी होत होती, पवित्र पोर्टलच्या बाहेर जाऊन की एखादी संस्थेला समजा जागा भरायच्या असतील तर त्यावेळेस जाहिरात काढायची, उमेदवारांना बोलवायचं, उमेदवारांना सिलेक्ट करायचं आणि नंतर उमेदवार रुजू करून घ्यायचे आणि नंतर मग उमेदवारांची नियुक्ती जी आहे नियुक्तीसाठी नियुक्ती त्यांना द्यायची आणि नंतर मग त्यांना सेवेमध्ये रुजू करून घ्यायचं। तर आता तसं होणार नाही आहे। आता तुम्हाला जर शिक्षक व्हायचं असेल एखाद्या संस्थेवर तर तुम्हाला पवित्र पोर्टल थ्रू जावं लागेल, तीच तुमची जी आहे खरी, आणि तुम्हाला जर योग्य पद्धतीने शिक्षक व्हायचं असेल तर तीच खरी पद्धत आहे। आता दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे केंद्र प्रमुख भरती। आता मी तुम्हाला त्या दिवशी अगोदर एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, पण त्या दिवशी तुम्हाला कळालं किंवा नाही कळालं मला माहीत नाही, पण तरी सुद्धा सांगतो, यावर्षी केंद्र प्रमुख भरतीचा निकाल लागला आहे। म्हणजे ॲक्च्युली पहिले अगोदर निकाल लागला आहे, आता निकाल घोषित झाला आहे। लवकरच केंद्र प्रमुख भरती जी आहे ती होणार आहे। आता केंद्र प्रमुख भरतीसाठी जवळपास 38,000 उमेदवारांनी अर्ज केलेला आहे। किती? 38,000पेक्षा जास्त आहेत। तर 38,000 उमेदवारांनी अर्ज केला आहे। हे उमेदवार प्रतीक्षेमध्ये आहे, ॲक्च्युली ही सेवेमध्ये आहे, शिक्षक म्हणून रुजू आहेत आणि यांना काही टर्म्स अँड कंडिशन आहे, TET उत्तीर्ण लागेल किंवा तुमचं क्वालिफिकेशन असलं पाहिजे किंवा तुमचा तेवढा अनुभव असला पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये। आणि नंतर मेरिटनुसार त्यांची निवड होणार आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेकडो पदं रिक्त आहेत, कशाचे? केंद्र प्रमुखांची। आता ही एकूण पदसंख्या जर बघितली ना, एकूण पदसंख्या हजारोमध्ये आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर एकूण पदसंख्या बघितली केंद्र प्रमुखांची तर ती हजारोमध्ये आहे। आता ही जी केंद्र प्रमुख भरती आणि हिचा आणि आपल्या शिक्षक भरतीचा काय संबंध येतो, तर संबंध येतो कसा येतो,
केंद्र प्रमुख भरती झाल्यानंतर ज्या काही जागा रिक्त होतील, म्हणजे उदाहरणार्थ ते शिक्षक अगोदर ज्या जागेवर रुजू होते तर त्या जागा रिक्त होतील आणि त्यांची पदोन्नती किंवा त्यांना एक प्रकारचं प्रमोशन म्हणू शकतो आपण, कारण की त्यांचं अगोदर शिक्षक होते, आता ते केंद्र प्रमुख होतील, तर त्यावेळेस ते केंद्र प्रमुख म्हणून निवड होईल. तर मागच्या ज्या त्यांच्या जागा आहेत, ज्या जागेवर ते नियुक्त होते, तर त्या जागा रिक्त होतील आणि त्या जागेचं रिक्त प्रमाण जे आहे ते हजारोमध्ये असणार आहे. फक्त एवढं आहे की त्या ज्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टलवर यायला पाहिजे. त्या जर जागा पवित्र पोर्टलवर आल्या तर मात्र जागेमध्ये भर पडेल आणि जास्तीत जास्त जागा पवित्र पोर्टलवर येऊ शकतात. केंद्र प्रमुख भरती जी आहे त्याचा परिणाम शिक्षक भरतीवर सुद्धा होऊ शकतो. ठीक आहे, ही पहिली महत्त्वाची आणि दुसरी आनंदाची बातमी आहे. ठीक आहे, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे यासाठी मात्र स्थानिक लेवलवर, मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं, आता परत सांगतो, यासाठी स्थानिक लेवलवर, जिल्हा स्तरावर किंवा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न होणं खूप आवश्यक आहे. स्थानिक लेवलवर पाठपुरावा किंवा जिल्हा स्तरावर किंवा वरिष्ठ लेवलपर्यंत पाठपुरावा करणं खूप आवश्यक आहे. आता तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे यावर्षी जे आहे खाजगींच्या जागांचा जो जास्त समावेश होणार आहे. आता त्याच्या मागचं कारण सांगतो. मी तुम्हाला काही व्हिडिओमध्ये सांगितलं नव्हतं, पण यावेळेस मी तुम्हाला ही गोष्ट प्रामुख्याने सांगतोय की यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत, जिल्हा परिषद, महानगरपालिका किंवा नगरपालिका, याच्या व्यतिरिक्त ज्या नेहमी खाजगी शैक्षणिक संस्था 2017, 2022 या वर्षी पदभरतीमध्ये येत असतात, पण मग यांची जी आकडेवारी आहे ती दरवर्षीपेक्षा यावर्षी जास्त असेल. त्याच्या मागचं कारण म्हणजे अगोदर कसं होतं, एखाद्या खाजगी शैक्षणिक संस्थेला जर बिंदू नामावली किंवा रोस्टर जर अपडेट असेल, संच मान्यता पूर्ण झालेली असेल, पूर्ण केलेली असेल, तर संच मान्यता पूर्ण झाल्यानंतरच जाहिरात देता येते. ठीक आहे, मग अगोदर जर काही संस्थांची संच मान्यता पूर्ण झालेली नव्हती तर मग अशा संस्थांना जाहिरात देताच येत नव्हती. पण मग यावर्षी काय केलं, यावर्षी न्यायालयानं बंधनकारक केलं आहे की तुम्हाला तुमची पदभरती जी आहे पवित्र पोर्टलद्वारेच करता येईल. त्याच्यामुळे जास्तीत जास्त खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जागा यावर्षी शिक्षक भरती 2025-26मध्ये येऊ शकतात. आता जास्तीत जास्त पदभरती जर झाली किंवा जास्त जागा जर आल्या तर त्याच्यामध्ये जास्त वाटा असणारे खाजगी शैक्षणिक संस्थांचा. फक्त तिथे एक आहे, अतिरिक्त शिक्षकांचं प्रमाण किती आहे त्यानुसार ती पदभरती जी आहे किंवा त्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील. आता एक महत्त्वाची गोष्ट, जेवढ्या जिल्हा परिषदेच्या जागा येतील किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या जागा येतील त्याच्यापेक्षा जास्त जागा ज्या आहेत खाजगीच्या असतात आणि खाजगीच्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर यावर्षी येतील. कारण की त्याच्यामागची 2-4 कारणं सुद्धा आहेत. पवित्र पोर्टलद्वारे बाहेर जाऊन तुम्हाला नियुक्ती करता येणार नाही, पवित्र पोर्टलद्वारे भरती करावी लागेल, नंतर संच मान्यता पूर्ण करावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षक भरतीमध्ये तुम्हाला जर शिक्षक भरायचे असतील तर ते पवित्र पोर्टल थ्रूच भरावं लागतील. त्याच्यामुळे त्यांना पवित्र पोर्टलवरच जाहिराती स्वतःच्या द्यावे लागतील. त्याच्यामुळे जास्तीत जास्त खाजगी आस्थापनांचा किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांच्या जागा यावर्षी पदभरतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ठीक आहे, चौथी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे वेगवेगळ्या किंवा सर्व आस्थापना ज्या आहेत त्यांच्यामध्ये यावर्षी भर पडली आहे. भर कशी पडली आहे बघा, अगोदर फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा किंवा खाजगीच्या शैक्षणिक संस्थांच्या जागा पवित्र पोर्टलवर येत होत्या. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, झडपी, मनपा किंवा नपा यांच्या जागा, याला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतो आपण, यांच्या जागा पवित्र पोर्टलवर येत होत्या. सोबत खाजगीच्या ज्या शैक्षणिक संस्था होत्या ज्या इच्छुक होत्या भरती करण्यासाठी आणि शिक्षक पद भरती करून घेण्यासाठी त्यांच्यासुद्धा जागा पवित्र पोर्टलवर येत होत्या. पण यावर्षी काय झालं आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या जागा आहेत त्या तर येतीलच, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिकेच्या सोबत खाजगीच्या ज्या जागा आहेत त्यांच्यामध्ये वाढ होईल आणि त्यांच्या कोणकोणत्या जागा येणार आहेत, त्यांच्या अनुदानित संस्थेच्या सुद्धा जागा येतील, अंशतः अनुदानित 20%, 40% किंवा 60% त्या जागासुद्धा पवित्र पोर्टलवर येतील आणि सोबत ज्या विना अनुदानित शाळा आहेत त्यांच्यासुद्धा जागा पवित्र पोर्टलवर येतील. ठीक आहे, आता हे झालं. एवढंच नाही, आदिवासी विभाग जो आहे, आदिवासी विभागाच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यासुद्धा जागा म्हणजे आश्रमशाळा ज्या आहेत त्यांच्यासुद्धा जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर यावर्षी येतील. कारण की त्या संदर्भात जे आहे तुम्हाला माहिती आहे की आदिवासी विभाग आणि समाज कल्याण विभाग यांच्यासुद्धा जागा यावर्षी पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जाणार आहे. समाज कल्याणच्या ज्या शाळा आहेत, निवासी शाळा असतील काही, निवासी शाळा, आश्रमशाळा यांच्या जागासुद्धा पवित्र पोर्टल येणार आहे. म्हणजे दोन आस्थापनांची भर कोणती पडली, एक तर सर्व खाजगी शैक्षणिक संस्था यांची भर पडली, नंतर आदिवासी विभाग यांची भर पडली आणि नंतर समाज कल्याणच्या ज्या शाळा आहेत त्यांची सुद्धा भर पडली. या सर्वांच्या जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलद्वारे भरल्या जाणार किंवा पवित्र पोर्टल येणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आस्थापनांची भर पडल्यामुळे काय झालं, जास्तीत जास्त जागा ज्या आहेत पवित्र पोर्टलवर येतील शिक्षक भरती 2025-26 साठी. ठीक आहे, आता बघूया पाचवा मुद्दा जो आहे तो. पाचवा मुद्दा काय आहे तर यावर्षी एक आनंदाची गुड न्यूज अशी आहे, बाकीच्यांसाठी तर गुड न्यूज आहेच जे विद्यार्थी शिक्षक पद भरतीमध्ये होते, पण जे यावर्षी नव्यानं समाविष्ट आहेत किंवा ज्यांचं क्वालिफिकेशन थोडं त्या स्तरावर आहे की ज्या स्तरावरून ते निवडले जातील कला क्रीडा शिक्षक म्हणून किंवा अध्यापक विद्यालयाच्या जागेसाठी जर ते पात्र असतील तर त्यावेळेस त्यांच्यासाठी यावर्षी गुड न्यूज आहे की त्यांच्यासाठी जागा जास्त येतील. कारण का अध्यापक विद्यालयाच्या जागा यावर्षी येणार आहेत आणि विशेष म्हणजे कला क्रीडा कार्यानुभव शिक्षकांच्या जागा ज्या आहेत त्यासुद्धा यावर्षी शिक्षक भरतीमध्ये येणार आहेत.
आणि तर त्यांचं प्रमाण जे आहे यावर्षी जास्त असू शकतं, कारण की पहिल्यांदा जे आहे त्यांचा समावेश शिक्षक भरतीमध्ये होते. अगोदर कला, क्रीडा किंवा कारणीभूत शिक्षकांच्या एवढ्या जागा येत नव्हत्या. यावर्षी त्याच्यासाठी स्पेशल माननीय मंत्री महोदय जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की कला, क्रीडा शिक्षकांच्या आणि कारणीभूत शिक्षकांच्या जागा आम्ही यावर्षी भरणार आहोत आणि अध्यापक विद्यालयाची जागा सुद्धा शिक्षक भरतीमध्ये येणार आहे. म्हणजे या सुद्धा जागेचा समावेश शिक्षक भरतीमध्ये झाला. त्याच्यामुळे जे आहे याचा परिणाम खरोखर मेरिटवर नक्कीच होणार आहे. पुढची जी गोष्ट आहे ती आहे आता एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी सांगतो तुम्हाला की आतापर्यंत संच मान्यतेनुसारच पदभरती केल्या जाते. म्हणजे संच मान्यता अगोदर जशी होती 2022मध्ये तिची संच मान्यता झाली, त्यानुसारच पदभरती आली होती, जागा आल्या होत्या. आता यावर्षी सुद्धा 2024-25च्या ज्या जागा आहेत किंवा 25-26च्या ज्या जागा आहेत त्या पवित्र पोर्टलवर येतील. त्यासाठी एक आनंदाचा किंवा शासन निर्णय आलेला आहे एक नवीन. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की मे 2026 पर्यंत जेवढ्या काही रिक्त जागा होतील त्या जागा विचारात घेऊन तुम्ही तुमची संच मान्यता किंवा तुमचं रोस्टर जे आहे अद्ययावत करावं आणि त्या जागासुद्धा पवित्र पोर्टलवर किंवा शिक्षक भरतीमध्ये समाविष्ट कराव्या. थोडक्यात सांगतो, मे 2026 म्हणजे आता समजा हा जो महिना आहे हा मार्च महिना आहे, तर मे 2026 पर्यंत जे काही शिक्षक सद्यस्थितीमध्ये रुजू आहेत, पण मग या काळामध्ये जेव्हा शिक्षक भरती सुरू आहे तर या काळामध्ये सुद्धा काही शिक्षक रिक्त काय होईल, रिटायर होतील. तर त्यांच्या ज्या जागा आहेत निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागा व्हॅकंट होतील, त्या रिक्त जागा राहतील. तर त्या जागा रिक्त राहू नये म्हणून तुमच्या शाळेवर एखादा असा शिक्षक आहे का की जो मे 2026च्या आतमध्ये रिटायर होतोय किंवा निवृत्त होतोय, तर अशा शिक्षकाचं पद सुद्धा जे आहे तुम्ही नमूद करावं, जेणेकरून तिथे सुद्धा पद भरती करता येईल. तर मे 2026 पर्यंत जी काही पदसंख्या रिक्त असेल ती सुद्धा यावर्षी विचारात घेतली जाणार आहे आणि त्या संदर्भात सुद्धा शासन निर्णय आहे. त्याच्यामुळे जे आहे ती पदसंख्या सुद्धा पवित्र पोर्टलवर येणार आहे. आता आहे मुद्दा क्रमांक 7. मुद्दा क्रमांक 7 आहे ज्यावेळेस शिक्षक भरती संदर्भात वरिष्ठ लेवलवर चर्चा करण्यात आली शासकीय लेवलवर, तर त्यावेळेस शासनाच्या वतीनं असे सांगण्यात आलं होतं की शिक्षक भरती 2025-26चा जो टप्पा 1 असणार आहे. म्हणजे आता काही उमेदवारांना माहीत नसेल तर सांगतो, आपण ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केलं तर शिक्षक भरतीची परीक्षा झाल्यानंतर निकाल घोषित झाला. निकाल लागल्यानंतर मग पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन चालू होतं. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्ही ती सेल्फ सर्टिफाय कॉपी पाहिली असेल, त्याच्यावर टप्पा 1 लिहिलेला आहे. म्हणजे शिक्षक भरतीचे 2 टप्पे कदाचित होऊ शकतात, टप्पा 1 आणि टप्पा 2. पण आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा टप्पा कोणता आहे? पहिला टप्पा 1. आता या टप्पा 1 साठी ज्यावेळेस वरिष्ठ लेवलवरून शासकीय लेवलवरून माहिती सांगितलं तर त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जो आहे तो मिनिमम 12,000 किंवा 12,000च्या आसपास आम्ही करणार आहोत. म्हणजे शासकीय लेवलवरून सुद्धा जे आहे याला ग्रीन सिग्नल मिळाला होता थोडाफार की 12,000साठी पदभरती जी आहे 12,000च्या आसपास आम्ही पदभरती टप्पा 1 साठी करणार आहोत. तर त्याच्यामुळे ही जमेची बाजू आहे आपल्यासाठी की किमान 12,000 तरी आपण आता सद्यस्थितीमध्ये पदभरती धरू शकतो किंवा एवढ्या जागा पदभरतीसाठी येणारच. त्याच्यापेक्षा तर जास्तच येणार. किती येणार ते मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला. पण याच्यापेक्षा जास्त जागा, एवढ्या जागा तर आपल्याला पदभरतीमध्ये येऊ शकतात जसं आपल्याला सांगण्यात आलेलं होतं. ठीक आहे, लाईट आलेली आहे. आता पुढची जी गोष्ट आहे ती आहे कोकण विभाग जो आहे. माननीय शालेय शिक्षण मंत्री महोदय असतील, राणेसाहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, या सगळ्यांची मीटिंग झाली होती आणि कोकण विभागामध्ये शिक्षक अतिरिक्त होऊ नये. ज्या शाळा आहेत 10पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा आहेत, 20पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळा आहेत, ते बंद पडू नये. जिथे एक शिक्षक आहे आणि जिथं विद्यार्थी संख्या मर्यादित आहे, मग विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे एखादी शाळा जर बंद पडत असली तर तिथल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही. तर अशा धर्तीवर किंवा अशा गोष्टींवर तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा. आणि त्या संदर्भात जर निर्णय झाला, आता तो निर्णय जो आहे तुम्ही म्हणाल की अजून तो निर्णय जो आहे त्याचं काय झालं काय नाही, तर तो निर्णय जो आहे विचाराधीन आहे. त्या निर्णयावर लवकरच विचार होईल आणि त्याच्या संदर्भात निर्णय घेतला जाईल. पण जर ती गोष्ट होणारच आहे ती कोकण विभागामध्ये, पण जर ती गोष्ट झाली तर त्यावेळेस मात्र शिक्षक अतिरिक्त होण्याचं प्रमाण कमी होईल आणि त्याचा साहजिकच फायदा जो आहे शिक्षक भरती 2025-26 साठी होईल. उलट असं नाही माझं की वेगवेगळ्या विभागांमध्ये सुद्धा जे शिक्षक अतिरिक्त होत आहेत तिथं सुद्धा जिथं दुर्गम भाग आहे किंवा जिथं लोकसंख्या विरळ आहे किंवा जिथं शाळेवर जाण्यासाठी किंवा तुम्ही बघितलं असाल काही खेड्यामध्ये किंवा काही ठिकाणी अजूनही शाळेवर जाण्यासाठी तिथं जाण्यासाठी काही शिक्षक कमी असतात. म्हणजे 1, 2, 3 शिक्षकांची नियुक्ती असते आणि तिथे विद्यार्थी संख्या सुद्धा मर्यादित असते. मग अशा शाळा बंद होऊ नये. 10 पटपेक्षा कमी असणाऱ्या शाळा त्या जर बंद झाल्या तर त्या शाळा जवळपास 8-10 हजार शाळा आहेत. तर त्या शाळा बंद नाही झाल्या तर त्याचा परिणाम शिक्षक भरतीसाठी होईल. कारण की त्या जर शाळा बंद नाही झाल्या तर त्यावेळेस मात्र तिथे जी पदभरती केल्या जाईल तर पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केल्या जाईल तिथे. तर अशा शाळांना जे आहे संरक्षण मिळणं खूप आवश्यक आहे. एखादी कोणती सरकारी शाळा बंद पडता कामा नये. पुढची गोष्ट आहे ती आहे मुद्दा क्रमांक 9. मुद्दा क्रमांक 9 आहे निवृत्त शिक्षक जे आहेत. आता समजा उदाहरणार्थ 2022 ते आता आहे 2025. 2023 मध्ये भरती झाली होती, नंतर 2024, 2023, 2024 या दरम्यान म्हणजे 2023 मध्ये पदभरतीच खरी झाली असं म्हणू शकतो आपण आणि 2024 मध्ये लिस्ट लागली समजा थोडक्यात. ठीक आहे,
तर आता त्याच्यानंतर जे शिक्षक निवृत्त झाले तर त्यांचा विचार या पदभरतीमध्ये, त्यांची रिक्त पदसंख्या या पदभरतीमध्ये येईल आणि त्या निवृत्त शिक्षकांचा विचार जो आहे या पदभरतीमध्ये होईल. त्याच्यामुळे त्यांची सुद्धा वाढ जी आहे या शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. निवृत्त शिक्षकांच्या ज्या काही रिक्त पदसंख्या आहे ती पदसंख्यासुद्धा नवीन संच मान्यतेनुसार तुम्हाला या शिक्षक पदभरती 2025-26 मध्ये पाहायला मिळणार आहे. आता शेवटचा महत्त्वाचा मुद्दा की नेमक्या जागेंसंदर्भात आणि सगळ्यात महत्त्वाची माहिती जी आहे ती. आता हे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोणता आहे की जास्तीत जास्त जागा येण्याची शक्यता यावर्षी आहे. कारण का सांगतो मी, अगोदर असं वाटलं होतं मिनिमम जरी जागा ठरल्या तरी यावर्षी 10,000 जागा ज्या आहेत ती यायला पाहिजे शिक्षक भरतीमध्ये. 10,000 मिनिमम जागा तर यायलाच पाहिजे. असा आता सध्या सुद्धा सांगतोय आपण की कमीत कमी जरी म्हणलं तरी सुद्धा 10,000 जागांसाठी पदभरती व्हायला पाहिजे शिक्षक भरती 2025 जी आहे ती. पण मग 10,000 जागा येतील का? नाही. शासनाने किती सांगितलं आहे? 12,000च्या आसपास आकडेवारी सांगितली आहे. आणि जर आपण आता जर बघितलं, आताचं चित्र असं आहे की जवळपास जागा 15-16,000 सुद्धा येऊ शकतात. 15-16,000च्या आसपास जागा ज्या आहेत ते येऊ शकतात. आता मी त्याच्यामागचं कारण सांगतो. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला विचारात घ्यावी लागेल बरं, कोणती? अतिरिक्त शिक्षक जे होत आहेत ते आणि त्यांचं समायोजन झाल्यानंतर किती जागा जातात त्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहे. नाहीतर पदभरती जी आहे 15-16,000च्या आसपास जाऊ शकते. 15-16 किंवा 17-18,000पर्यंत सुद्धा जाऊ शकते. आता याच्यामागचं अजून एक कारण आहे, तुम्ही म्हणाल 20,000पर्यंत पदभरती जाईल का? तर 20,000 हा आकडा आला तर खूपच छान आहे, जास्तीत जास्त अभ्यागतांना न्याय मिळेल. पण 20,000चा टप्पा थोडा लंबा वाटतोय किंवा टप्पा लांब वाटतोय, कारण की एवढ्या जागा येणं म्हणजे जर आल्या तर ते खूप नशिबान म्हणावं लागेल. शिक्षक भरती टप्पा 1 साठी म्हणतोय मी, ठीक आहे. पण 15-16,000 जरी जागा आल्या तरी सुद्धा ज्या जास्तीत जास्त जागा येतील असं वाटतंय आपल्याला. आणि जेवढ्या जास्त जागा आल्या तेवढा फायदा आहे शिक्षक अभियोगधारकांचा शिक्षक भरती 2025-26 मध्ये. आता सगळ्यात महत्त्वाचा अजून एक मुद्दा आहे जो हायलाईट करायचा आहे, तो असा आहे की मागच्या वर्षी पदभरती झाली होती 70% पदभरती झाली होती, म्हणजे 80% पदभरतीसाठी मान्यता मिळाली होती. मान्यता मिळाल्यानंतर 10% पदं कपात करण्यात आली. नंतर मग उर्वरित 70% जागांसाठी जी आहे पदभरती झाली. तरी सुद्धा पदभरती किती पदांसाठी झाली? 21,300 काहीतरी पदं होती किंवा 21,000च्या आसपास पदसंख्या होती. 21,000च्या वरच होती पदसंख्या टप्पा 1 साठी. आणि टप्पा 2 मध्ये 9,000च्या आसपास पदसंख्या आली होती टप्पा 2 मध्ये. आता यावर्षी किती येऊ शकतात? एवढ्या जागा येतील का? तर एवढ्या जागा नाही येणार. पण यावर्षी जी आहे जवळपास 15,000 ते 16,000च्या आसपास जागा यायला पाहिजे. एवढ्या जागा यायला पाहिजे. 12,000 जरी म्हणलं आपण तर 12,000च्या समोर 14, 15 किंवा 16,000च्या आसपास जागा यायला पाहिजे. आणि जर जागा यायच्या असल्या, एवढ्या जर जागा यायच्या असल्या तर त्याच्यासाठी अजून एक पर्याय आहे, याच्यामध्ये अजून वाढ होऊ शकते. जर शिक्षक भरती 80% तर हे तर होणारच आहे, 80% समजा होऊच शकते. पण 80% पदभरती यावर्षी जर झाली तर मग काही जागा मागे राहतील की नाही? तर ते 80% न होता 90% जर पदभरती झाली, 90% किंवा 100% जर पदभरती झाली ना, जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्या जागांसाठी पदभरती करायची, तर 100% पदभरती झाली तर नेहमी जास्तीत जास्त जागा ज्या तुम्हाला पवित्र पोर्टल पाहायला मिळू शकतात. त्याच्यामुळे हे 10 महत्त्वाचे मुद्दे होते जे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये कव्हर करून सांगितले आणि मुद्द्यासहित सांगितलं की बघ कोणकोणत्या ठिकाणी काय काय सिच्युएशन आहे, कशा पद्धतीने आपल्याला याचा फायदा होणार आहे. आणि आता या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे कुठे सांगतो तुम्हाला, या सगळ्या गोष्टींचा फायदा होणार आहे शिक्षक भरतीसाठी जागा येण्यासाठी. आणि जागा जास्त आल्या तर साहजिकच फायदा होणार आहे उमेदवारांचा. उमेदवारांना जे आहे जास्तीत जास्त उमेदवारांना शिक्षक होण्याची संधी मिळेल. उमेदवारांचा फायदा झाला, जास्त उमेदवार लागले तर मेरिट जो आहे तुम्हाला माहिती आहे, जागा जास्त आल्या मेरिट खाली येईल. आणि मेरिट खाली आला तर शिक्षक भरतीसाठी जास्तीत जास्त उमेदवारांची निवड झाली तर त्यावेळेस मेरिट किंवा कट ऑफ जो आहे तो खूप खाली येण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामुळे जो आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेल्या व्हिडिओमध्ये. त्याच्यामुळे मी अगोदरच म्हटलं होतं हा व्हिडिओ कालच्या व्हिडिओपेक्षा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे, कारण की हा व्हिडिओ जो आहे तो होता मेरिटच्या संदर्भात की मेरिट जो आहे शक्यतो खाली येणार किंवा नाही. यावर्षी जी आहे ही शक्यता वाटते आणि अशीच गोष्ट जर आली तर शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाची गोष्ट असणार आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हा जो व्हिडिओ आहे जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. सर्व अभियोगधारक जे आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, त्याच्यामुळे सगळ्यांपर्यंत जी आहे माहिती शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि हे जे चॅनल आहे शिक्षक भरतीसाठीच आहे फक्त, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाची माहितीसाठी किंवा सर्व योग्य पद्धतीचे जे अपडेट्स असतील ते मिळवण्यासाठी. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचा काय अभिप्राय जो आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.